आणि राजू झाला बिझनेसमॅन हे स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये आहे आणि एक इंटरेस्टिंग स्टोरी राजूची त्याच्यात तयार करण्यात आलेली आहे. तो मुंबईतले सगळे मार्केट बघायला जातो आणि प्रत्येक मार्केट बघितल्यानंतर त्याला एक आश्चर्याचा धक्काच बसतो. पहिले मी त्याला धारावीत पाठवतो. आता धारावी आपण झोपडपट्टी म्हणूनच ऐकतो, पण धारावी ही उद्योगनगरी आहे. तिथे चामड्याच्या किती वस्तू निर्माण होतात. तिथे सगळं फरसाण मुंबईचं जे आहे ते तिथे बनतं. बेकरी उद्योग तिथे आहे, कुंभारांचा उद्योग तिथे आहे, कापड उद्योग तिथे आहे. म्हणजे बाकीच्या ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत त्यातून माल तयार करून घेतात आणि आपलं लेबल लावून महागात विकतात. अशीच परिस्थिती आहे. आज धारावीचे बिझनेस टूर्स आहेत, टूर ऑपरेटर्स आहेत. विदेशातून लोक धारावीमध्ये टूर करायला येतात, पण हे आपल्याला माहिती नसतं. मी त्याला एकदा फुलगल्लीमध्ये पाठवतो की दादरची फुलगल्ली आहे, तू जरा बघून ये. ती फुलगल्ली सकाळी 4 ते सकाळी 8पर्यंत सुरू असते. 300 ट्रक फुलं रोज तिथे येतात. दर मिनिटाला एक ट्रक तिथे खाली होतो. 4000 दुकानं तिथे आहेत, ऑपरेटर्स आहेत. मुंबईभर फुलपुडी देणारे आणि फुलांचे हार बनवणारे, फुलं विक्री करणारे सगळे तिथून येऊन धंदा करून जातात. 4000 कोटी रुपयाचं वार्षिक उलाढाल या मार्केटची आहे. एवढे मोठमोठे उद्योग मुंबईत आहेत. मी त्याला सगळे दाखवतो आणि शेवटी मग त्याच्यात एक राजूमध्ये उत्सुकता निर्माण होते की आपणही उद्योजक झालो पाहिजे आणि तो उद्योजक होतो. पण मग उद्योजकाला एक भाषा पण असते. उद्योजकाने कर्ज घ्यावं की न घ्यावं याची पण सिस्टम असते. मग त्याला काही गोष्टी मार्केटिंग, निर्णय प्रक्रिया ह्या सगळ्या शिकाव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टी मी ह्या पुस्तकात मांडलेल्या आहेत.